नाशिकमध्ये ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेला कर्मचारी बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी हा धडक मोर्चा नेलाय। अनंत कान्हेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा सुरू आहे। समान काम, समान वेतन, समायोजन यांसह विविध मागण्यांसाठी यांचा मोर्चा सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी ऐकू येते। बातमी पाहतोय नाशिकमधून। कर्मचारी आक्रमक झाल्याचं दिसतंय। ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेले जे कर्मचारी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहेत। खरं तर समायोजन असेल किंवा समान काम समान वेतन यासोबतच शासन निर्णयाची जी अंमलबजावणी आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हे आंदोलन केलं जातंय। अनेक महिला ज्या आहेत ते या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होत असताना पीपी किट घालून या ठिकाणी आंदोलन करतायत। खरं तर ग्रामीण भागामध्ये हे सगळे कर्मचारी काम करतात, मात्र शासनाकडनं यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांकडे अंमलबजावणीच्या संदर्भात असेल किंवा एकूणच त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये कुठली ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे हे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। त्यांच्याशी बोलूयात। काय मागण्या आहेत तुमच्या, तुम्ही आंदोलन करताय? आम्ही गेले 19 ऑगस्ट पासून आमचा बेमुदत काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे। माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार अजूनही मिळालेला नाही। ही कंत्राटी जात आम्हाला शासनाने लावून दिलेली आहे। ही कंत्राटी जात पुसण्यासाठी आम्ही या रस्त्यावर उतरलेलो आहे आणि आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा, शासनाने दिलेल्या GR ची अंमलबजावणी व्हावी, लवकरात लवकर आमचं समायोजन व्हावे। त्यानंतर आमच्या ज्या मागण्या आहेत रास्त मागण्या आहेत आणि हक्काच्या आहेत, न्यायिक आहेत, लोकशाही पद्धतीने आमच्या न्यायिक मागण्या आहेत, त्या आमच्या सगळे न्याय आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे। तुम्ही पीपी किट घालून याच्यामध्ये सहभागी होताय। 25 वर्ष तुमची सेवा झाली आहे। शासनाचा नियम काय म्हणतो आणि तुमच्यावर अन्याय कसा झाला? शासनाने 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत समावेशन करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही। त्याच्यासाठी हा मोर्चा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।